नमस्कार, माझ्या 12वी सायन्सच्या विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक अभिजित साळुंके तुम्हा सर्वांचं ज्ञानगंगा एज्युकेशनच्या MST CET क्रॅश कोर्समध्ये सहर्ष स्वागत करत आहे. विद्यार्थी मित्रांनो, लास्ट लेक्चर आपण ग्रुप नंबर 16, 17, 18 चा एक फर्स्ट पार्ट आपण पाहिलेला होता. आज आपण त्याच्या पुढचा सेकंड पार्ट आपल्याला आज या लेक्चरमध्ये कंप्लीट करायचा आहे. चला, ह्याच्यामध्ये तर आपल्याला राहिले काय, तर ओझोनचं प्रिपरेशन तयार करायचं आहे आणि त्याच्या रिएक्शन्स आपल्याला फाइंड आउट करायचे आहेत. कोणकोणत्या रिएक्शन्स त्या ओझोन्समध्ये होतात. ओझोन म्हणजे काय, काय फॉर्म्युला आहे, तर O3 फॉर्म्युला आहे. काय फॉर्म्युला आहे त्याचा, O3 फॉर्म्युला. ओके, समजून घ्या. आता आपल्याला रिएक्शन बघायचे प्रिपरेशन ऑफ ओझोन आणि ते सिंपल आहे, एकच रिएक्शन आहे. काय केलं, ऑक्सिजनला इलेक्ट्रिकल चार्ज, ऑक्सिजन आहे, O2चं कन्वर्जन कशामध्ये झालं, O3 मध्ये झालं. O2चं कन्वर्जन काय झालं, O3 मध्ये कन्वर्ट झालं. आता तयार झालेला ओझोन आहे, तयार झालेला ओझोन जर PbS बरोबर रिॲक्ट झाला तर काय तयार होतं, लीड सल्फेट तयार होतं. काय तयार होतं, लीड सल्फेट. आता आपल्याला मेकॅनिझमची गरज नाही, डायरेक्टली आपल्याला प्रॉडक्ट लक्षात आली पाहिजेत. म्हणजे आपण काय केलं, ओझोन घेतला, ओझोन कसा तयार झाला, ऑक्सिजनचं काय केलं, इलेक्ट्रिकल चार्ज ओके डिस्चार्ज केलं आणि मग आपल्याला तयार काय झाला, O3 तयार झाला. ओके, त्यानंतर बघा तयार झालेला ओझोन आहे, लीड सल्फाईड बरोबर रिॲक्ट झाला. काय तयार झालं, लीड सल्फेट प्लस काय तयार झाला, ऑक्सिजन गॅस तयार झाला. ओझोन परत कशाबरोबर रिॲक्ट केला, के आहे, पोटॅशियम आयोडाईड बरोबर रिॲक्ट झाला. काय तयार होणार आहे, पोटॅशियम हायड्रॉक्साईड प्लस ऑक्सिजन. तर लक्षात ठेवा की ओझोन बरोबर कोणताही इलेमेंट याच्यातला कोणताही कंपाऊंड तयार झाला, रिॲक्ट झाला तरी देखील आपल्याला कोणता मॉलिक्यूल मिळतो, O2 मॉलिक्यूल भेटत असतो. चला, परत काय केलं, O3 ची रिएक्शन नायट्रोजन मोनॉक्साईड बरोबर रिॲक्ट केला. काय तयार झालं, नायट्रोजन डायऑक्साईड प्लस ऑक्सिजन तयार झाला. O3 आहे, नेसंट ऑक्सिजन रिॲक्ट झाला O2 बरोबर. ओके, आणि त्याच्यापासून काय तयार केलं, कलरलेस मॅटर तयार झाला. ओझोनचा हायड्रोजन परऑक्साईड बरोबर रिॲक्शन झाली, वॉटर प्लस O2 तयार झाला. ओझोनचे BaO2 बरोबर रिॲक्शन तयार झाली. काय झालं, बेरियम ऑक्साईड्स तयार झाला. ओके, प्लस काय तयार झाला, ऑक्सिजन गॅस काय झाला, तयार झाला. पुढची रिएक्शन आपल्याला काय बघायचं आहे, डायसल्फाईड म्हणजे सोडियम सल्फर डायऑक्साईड्स म्हणजे SO2 प्लस O2 हे दोघे एकत्र आले, तयार काय झाला, SO2 तयार झाला. ओके, म्हणजे पहिल्यांदा काय बघितलं आपण, प्रिपरेशन बघितलं. काय बघितलं आपण, हे प्रिपरेशन. कशाचं प्रिपरेशन बघितलं आपण, सल्फर डायऑक्साईडचं प्रिपरेशन. त्यासाठी काय लागलं आपल्याला, सल्फरची रिएक्शन ऑक्सिजन बरोबर झाली. सल्फरची रिएक्शन कशाबरोबर, ऑक्सिजन बरोबर झाली. काय तयार झालं, सल्फर डायऑक्साईड तयार झालं. पुढची रिएक्शन सोडियम सल्फेट, काय ती सोडियम सल्फेट ॲसिडच्या ॲसिडच्या प्रेझेन्समध्ये काय तयार होतं, सल्फर डायऑक्साईड तयार होतं. पुढं झिंक सल्फाईडची जर O2 बरोबर रिएक्शन केली तरी SO2 तयार होतो. आयर्न पायराईट बरोबर O2 ची रिएक्शन झाली, काय तयार झालं, सल्फर डायऑक्साईड तयार झाला. म्हणजे व्हेरियस मेथड्स आहेत, सल्फरपासून, झिंक सल्फाईडपासून, आयर्न पायराईटपासून आपण काय तयार केला, O2 तयार केला, SO2 तयार केला, सल्फर डायऑक्साईड. आता तयार झालेल्या सल्फर डायऑक्साईडची रिएक्शन Cl2 क्लोरीन गॅस बरोबर केली, क्लोरीन बरोबर केली तर काय झालं, सल्फ्युरिक क्लोराईड तयार झालं म्हणजे SO2 Cl2. O2 बरोबर रिएक्शन झाली, सल्फर ट्रायऑक्साईड तयार झाला. बेस बरोबर रिएक्शन झाली, सल्फर सोडियम सल्फाईड तयार झालं, Na2SO3 म्हणजे हेच त्याच्यापासून आपल्याला H2SO बरोबर रिएक्शन केली होती. त्याच्याबरोबर काय झालं, सोडियम हायड्रोजन सल्फाईड तयार झालं, ऑक्सिडेशन झालं, त्याच्यापासून काय तयार झालं, K2SO4 किंवा मँगनीज सल्फेट H2SO4 तयार झाला असेल. I2 बरोबर रिएक्शन झाली, काय तयार झालं, सल्फ्युरिक ॲसिड H2SO4 सल्फ्युरिक ॲसिड प्लस काय तयार झालं, याचे आहे. आता याच्यात मेकॅनिझमचा पार्ट दाखवण्याची गरज नाही कारण त्याला खूप वेळ जाईल. पण आपण काय केलेलं आहे की सगळ्याच रिएक्शन एकाच मध्ये कसा येतील याचा आपण फक्त प्रयत्न केला नाही. सगळ्या रिएक्शन म्हणजे प्रिपरेशन ऑफ सल्फर डायऑक्साईड आणि त्याच्या रिएक्शनचा पार्ट आपण याच्यामध्ये एकत्र घेतलेला आहे. चल नेक्स्ट पार्ट बघू आपण. आता काय दुसरं काय, सल्फ्युरिक ॲसिडचं प्रिपरेशन तयार करायचं आहे. काय करायचं आहे, सल्फ्युरिक ॲसिडचं प्रिपरेशन आणि मग त्याच्या रिएक्शन. आता सल्फ्युरिक ॲसिडची बघा ही जी इम्पॉर्टंट प्रोसेस आहे याला म्हटलं जातं कॉन्टॅक्ट प्रोसेस. काय दिलेलं आहे, कॉन्टॅक्ट प्रोसेस. कॉन्टॅक्ट प्रोसेसपासून काय तयार करतोय आपण, H2SO4. कॉन्टॅक्ट प्रोसेसपासून काय तयार करायचं आहे, H2SO4. आता कॉन्टॅक्ट प्रोसेसमधली पहिली प्रोसेस काय केली, सल्फरची रिएक्शन O2 बरोबर केली, तयार काय झाला, SO2 तयार झाला. म्हणजे खूप मोठी अशी डायग्राम आहे त्याला. म्हणजे काय तयार झालं, SO2 तयार झाला. आता तयार झालेला SO2 ओके, या ठिकाणी काय तयार झालं, SO2. किंवा आपण काय केलं, FeS2 ची काय केलं, ऑक्सिजन रिएक्शन केली तरी देखील आपल्याला काय तयार झाला, SO2 तयार झाला. म्हणजे आपल्याला गरजेचं कोण होता, सल्फर डायऑक्साईड गरजेचं आहे. आता सल्फर डायऑक्साईड बरोबर ऑक्सिजनची रिएक्शन केली,
काय तयार झालं, सल्फर ट्रायऑक्साईड तयार झालं. सल्फर डायऑक्साईड बरोबर ऑक्सिजन जे रिएक्शन झाली, काय तयार झालं, सल्फर ट्रायऑक्साईड तयार झालं. हे तयार झालेलं सल्फर ट्रायऑक्साईड जर H2SO4 बरोबर रिएक्शन केलं, काय केलं, H2SO4 बरोबर रिएक्शन, तर ओलम तयार झालं. ओलम म्हणजे काय, H2S2O7 बरोबर. आणि त्याचं परत हायड्रोलायसिस केलं तर 2 मोल्स ऑफ आपल्याला काय तयार होतं, H2SO4 तयार होतं. सिंपल, ही कॉन्टॅक्ट प्रोसेस. सल्फर घेतला, ऑक्सिजन बरोबर रिएक्ट केले, सल्फर डायऑक्साईड तयार झाला. सल्फर डायऑक्साईडचं परत ऑक्सिजन रिएक्शन केली, सल्फर ट्रायऑक्साईड तयार झाला. सल्फर ट्रायऑक्साईडचं परत H2SO4 बरोबर रिएक्शन केली, ओलम तयार झाला, H2S2O7. त्याचं हायड्रोलायसिस केलं तर काय तयार झालं, H2SO4 तयार झालं. तयार झालेला ॲसिड H2SO4 ची रिएक्शन वॉटरवर रिएक्शन केली, मग आयन्स फॉर्मेशन झालं. कॉपरवर रिएक्शन केली, कॉपर सल्फेट तयार झाला. सल्फरवर रिएक्शन केली, सल्फर डायऑक्साईड प्लस काय तयार झालं, H2O. कार्बन रिएक्शन झाली, कार्बन डायऑक्साईड सल्फर डायऑक्साईड तयार झालं. ओके, त्यानंतर C11H22O11 बरोबर रिएक्शन झाली, कार्बन तेवढे मोल्स 11 नंबर ऑफ कार्बन आय थिंक तयार होतील. NaCl बरोबर रिएक्शन केली, त्यानंतर काय NaHSO4 तयार झालं. हे रिएक्शन फक्त आपल्याला काय करायच्यात, लक्षात ठेवायचे आहेत. ओके, एवढंच आहे. हां, तेवढं रिएक्शन लक्षात ठेवलं की मग आपलं काय होईल, पार्ट सगळा कंप्लीट होईल. म्हणजे ह्या रिएक्शन गरजेच्या आहेत. चला नेक्स्ट बघू आपण याच्यामध्ये. ह्याच्यात आता सगळ्या बघितलं तर काय रिएक्शन्स आहेत. आता इथून पुढचा सगळा पार्ट हा रिएक्शनचा पार्ट आहे. ओके, मग तेवढा रिएक्शनचा पार्ट फक्त आपल्याला काय करायचं आहे, बघायचा आहे. आता याच्यामध्ये बघून घ्या, काय करायचं आहे, क्लोरीनचं प्रिपरेशन करायचं. प्रिपरेशन ऑफ काय करायचं आपल्याला, क्लोरीन. तर क्लोरीन तयार करण्यासाठी कोणती प्रोसेस आहे बघा. तर या क्लोरीनमध्ये बघा काय केलं, मॅंगनीज ऑक्साईड बरोबर हायड्रोक्लोरिक ॲसिडची रिएक्शन केली, हीट दिली, क्लोरीन गॅस बाहेर पडला. KMnO4 पोटॅशियम पर मॅग्नेट हायड्रोजन HCl हायड्रोजन हायड्रोक्लोरिक ॲसिड बरोबर रिएक्शन केली, तयार तरी काय होणार आहे, Cl2 गॅस होणार आहे. NaCl सोडियम क्लोराईड बरोबर MnO2 मॅंगनीज ऑक्साईड प्लस H2SO4 ची रिएक्शन, क्लोरीन तयार होतो. ऑक्सिजनची रिएक्शन हायड्रोक्लोरिक ॲसिड बरोबर केली इन प्रेझेन्स ऑफ कॉपर क्लोराईड, मग आपल्याला तयार काय झालं, क्लोरीन तयार होतो. सेम तसं काय की सोडियम क्लोराईड इलेक्ट्रोलायसिस केलं म्हणजे Na प्लस प्लस काय होणार, Cl मायनस, 2 Cl एकत्र आले, त्यापासून तयार काय झाला, Cl2 गॅस तयार झाला. अशा पद्धतीनं आपण Cl2 गॅस तयार करू शकतो. आणि तयार झालेला Cl2 गॅस मग सोडियम, आयर्न, ॲल्युमिनियम, तर सगळ्याबरोबर रिॲक्शन झाली. सोडियम बरोबर झाली सोडियम क्लोराईड, आयर्न झाला तर आयर्न क्लोराईड म्हणजे फेरिक क्लोराईड, त्यानंतर ॲल्युमिनियम बरोबर झाला की ॲल्युमिनियम क्लोराईड. तर अशा पद्धतीनं हे जी काय होते तर रिॲक्शन्स तयार होतात. म्हणजे क्लोरीन हे थोडंसं बघून घ्या की अमोनियाबरोबर रिएक्शन झाली, काय तयार झालं, हायड्रोक्लोराईड आणि NCl3 नायट्रोजन ट्रायक्लोराईड तयार झालं. H2 बरोबर रिएक्शन झालं, HCl तयार झाला. तर हे रिएक्शन्स आपल्याला काय करायचे आहेत, लक्षात ठेवायचे आहेत की कशापासून आपल्याला काय तयार होतं. ओके, चला नेक्स्ट बघून घेऊ. बघा हे सगळे रिएक्शन त्याच, आता हे सगळे Cl2च्याच रिएक्शन्स आहेत. म्हणजे काय झालं, Cl2 रिॲक्ट केला, SO2 बरोबर H2SO4 तयार झालं. Cl2 बरोबर रिएक्शन काय केली आपण, तर NaOH रिएक्शन केली, NaCl प्लस काय झालं, सोडियम हायपोक्लोराईड तयार झाला. Cl2 परत हे काय केलेलं बघा, NaOH कोल्ड आहे आणि डायल्यूट आहे, पण इथं हॉट आणि कॉन्सन्ट्रेटेड असेल तर मग आपल्याला वेगळा प्रोडक्ट तयार होतो. म्हणजे सोडियम क्लोराईड तयार होणारच आहे. इथं सोडियम हायपोक्लोराईड तयार झालं, तसं इथं सोडियम काय तयार झालं, क्लोरेट तयार झालं. पुढं काय बघितलं, कॅल्शियम हायड्रॉक्साईड आहे, कॅल्शियम हायड्रॉक्साईड बरोबर रिएक्शन केली, काय तयार झालं, कॅल्शियम ऑक्सिक्लोराईड म्हणजे ब्लिचिंग पावडर तयार झालं. मिथेन बरोबर रिएक्शन केलं तर काय झालं, CH3Cl क्लोरोमिथेन मॉलिक्यूल तयार झाला. ओके, ह्या अशा पद्धतीने किंवा CH2 बरोबर तयार केलं रिॲक्ट झाला तर 1,2 डायक्लोरो इथेन तयार झालं. ओके, अशा पद्धतीच्या रिएक्शन्स ह्याच्यामध्ये आपल्याला बघायला मिळतात. पुढची रिएक्शन काय आहे, हायड्रोजन क्लोराईड प्रिपरेशन, HCl तयार करायचं आहे आणि त्याची रिएक्शन NaCl बरोबर, NaCl ची रिएक्शन कशाबरोबर केली, H2SO4 बरोबर. मग आपल्याला काय म्हणाल, इथं Na प्लस आहे, इथला Cl मायनस आहे, इथे H प्लस आहे आणि इथे HSO3 आहेत. इथला पॉझिटिव्ह इथला निगेटिव्ह एकत्र आले, काय तयार झालं, HCl तयार झालं, हायड्रोक्लोरिक. ओके, हायड्रोजन क्लोराईड, हायड्रोजन क्लोराईडमध्ये वॉटर ॲड केलं, H3O प्लस काय झालं, Cl. आपण ह्याला काय म्हटलं, RNAची थेरी घेतली, म्हणजे एखादं मटेरियल घेतलं, पाण्यामध्ये टाकलं, H प्लस मिळाला. ॲक्च्युली काय होणार याच्यामध्ये, हायड्रोजन आहे, इथं काय होणार, H प्लस प्लस काय झाला, Cl मायनस, इथं काय H2O आहे, H2O हा H घेतला, काय तयार झाला, H3O प्लस आणि काय तयार झालं, Cl तयार झालं. HCl मध्ये काय ॲड केलं, अमोनिया ॲड केला तर काय तयार झालं, अमोनियम क्लोराईड तयार झालं. ओके, हे थोडंसं फास्ट होत असेल पण तुम्हाला ह्या रिएक्शन लक्षात ठेवायच्या आहेत. बघायचं आहे की आपण सगळ्या रिएक्शन कमी
कंपाईल करत करत आपण एवढं आणलेलं आहे, जेणेकरून कमी वेळेमध्ये आपल्याला जास्त रिएक्शन तुमच्या पुढे मांडता येतील, त्यासाठी आपण हे गोष्टी केलेल्या आहेत. आता आपल्याला इम्पॉर्टंट पार्ट हे सगळं रिएक्शन झालं. इम्पॉर्टंट भाग बघायचा आपल्याला इंटर हॅलोजन कंपाऊंड्स. इंटर हॅलोजनच्या हॅलोजनच्याच फॅमिलीमध्ये एकमेकाबरोबर रिॲक्ट करून जो प्रॉडक्ट तयार होतो त्याला म्हटलं जातं इंटर हॅलोजन कंपाऊंड्स. मग याच्यामध्ये हे 3-4 टाईप्स आहेत. एक्स एक्स डॅश, एक्स एक्स 3 डॅश, एक्स एक्स 5 डॅश आणि एक्स एक्स 7 डॅश. आता एक्स डॅश म्हणजे काय, तर एक्स डॅश म्हणजे एक्स नाही, हे लक्षात घ्या. फॉर एक्झाम्पल काय बघायचं आपल्याला, बघा की बघा या ठिकाणी काय झालेलं आहे, की हा एक्स आणि एक्स म्हणजे काय, हॅलोजन फॅमिली आपण एकत्र करणार आहोत. काय करणार आहोत, हॅलोजन फॅमिली. मग हॅलोजन फॅमिली कोण घेतला, क्लोरीन घेतला आणि कोण घेतला, फ्लोरीन. ओके, म्हणजे काय झाला, हा पण एक्स आणि हा काय झाला, एक्स डॅश, हा हॅलोजन आहे. म्हणजे नंबर ऑफ काय, इथे एक्स 1 मोल आहे, इथे एक्स किती 1 मोल आहेत. कोणकोणते तयार झाले, सी एल एफ तयार झालं, बी आर एफ तयार झाला, बी आर सी एल झाला, आय सी एल तयार झाला. अशा पद्धतीने पुढे एक्स एक्स 3 डॅश, एक्स एक्स 3, याचा अर्थ हा 1 मोल पाहिजे पहिला, आणि दुसरा जो डिफरंट आहे तो किती पाहिजे, 3 मोल पाहिजे, म्हणजे 1:3 पाहिजे. म्हणजे सी एल घेतला 1 आणि एफ घेतला 3. आता ह्याच्यामध्ये जर बघितलं तर सी एलची ऑक्सिडेशन स्टेट झाली +3. सी एल एफ जर घेतला तर सी एलची ऑक्सिडेशन स्टेट झाली तर +1 झाली. पुढचा एक्स एक्स 5, एक्स एक्स काय 5, म्हणजे नेक्स्ट जो एलिमेंट आहे तो किती पाहिजे, 5 पाहिजेत. म्हणजे आपण बघा सी एल काय घेतला, एफ 5. ह्या केसमध्ये सी एलचे ऑक्सिडेशन स्टेट किती मिळाले आपल्याला, +5 मिळाले. शेवटचा जो बघायचा आपल्याला एक्स एक्स 7, तो डॅश आहे, म्हणजे आय एफ 7. याचा अर्थ आयोडीनची ऑक्सिडेशन स्टेट किती मिळाले आपल्याला, +7. हा इम्पॉर्टंट पार्ट आहे. इंटर हॅलोजन कंपाऊंड म्हणजे काय बघितलं आपण, की हॅलोजनच्या हॅलोजनमध्येच काय होणार आहे, कंपाऊंड दोघे एकमेकाबरोबर रिॲक्ट होतील आणि एक कंपाऊंड फॉर्मेशन केलं जाईल. मग हे 4 टाईपचे कंपाऊंड तयार केले जातील. सगळ्यात जास्त काय होणार आहे, ऑक्सिडेशन स्टेट कुणाची भेटेल आपल्याला, आयोडीनची भेटेल. सगळ्यात जास्त ऑक्सिडेशन कुणाची भेटणार आहे, आयोडीनची, IF7. असाही क्वेश्चन तुम्हाला भेटेल. तर अशा पद्धतीने कोणत्या टाईपचा आहे क्वेश्चन विचारतील, विच ऑफ द फॉलोइंग इज एक्स एक्स 5 टाईप ऑफ इंटर हॅलोजन कंपाऊंड, तर ते आपल्याला ओळखता आलं पाहिजे. सिंपल आहे. एक्स एक्स 5 टाईप म्हणजे काय येणार आहे, पहिला मॉलिक्यूल, पहिला जो एलिमेंट आहे तो 1 असेल आणि दुसरा जो एलिमेंट आहे तो 5 टाइम्स असेल. म्हणजे इथं सी एल एफ 5 असेल, बी आर एफ 5 असेल, आय एफ 5 असेल. ओके, अशा पद्धतीनं आपण हे इंटर हॅलोजन कंपाऊंड्स बनवू शकतो. सगळ्यात जास्त काय आहे, ऑक्सिडेशन स्टेट आयोडीनचे आहे, IF7 मध्ये. पुढे मेथड फॉर प्रिपरेशन ऑफ इंटर हॅलोजन, हे कसं तयार होतं, ते 4 टाईप्स बघितले. त्याच्यात कसं तयार होतं इथले 2 टाईप्स इथं बघू आपण. की पहिली मेथड आहे डायरेक्ट कॉम्बिनेशन रिएक्शन, बोथ इन इक्वल व्हॉल्यूम. म्हणजे Cl2 जेवढा घेतला तेवढाच काय घेतला, F2 घेतला. ओके, टेम्परेचर किती घेतलं, 523. मग आपल्याला काय तयार झालं, की C2Cl तयार झालं. काय झालं, C2Cl, म्हणजे आपल्याला काय झालं, Cl तयार. C2 इथं प्लस चार्ज असेल. ओके, मग काय झालं, Cl अशा पद्धतीने तयार झालं. पुन्हा काय, I2 आणि Cl2 सेम व्हॉल्यूममध्ये तयार केलं. इथं आपल्याला हा इकडे लक्ष द्या, ते C2 नसेल, या ठिकाणी काय झालेलं आहे, 2Cl आहे. काय ते 2Cl आहे. या ठिकाणी पण काय तयार झालं, 2ICl तयार झालं. इथं काय झालं, 2BrCl. म्हणजे इक्वल व्हॉल्यूम, दोघंही काय घेतले, इक्वल व्हॉल्यूममध्ये घेतले आणि इक्वल व्हॉल्यूम बरोबर रिॲक्ट केलं तर आपल्याला एक्स एक्स डॅश टाईप्समध्ये मिळतं. रिॲक्शन केली कशाबरोबर, हॅलोजन विथ इंटर हॅलोजन कंपाऊंड्स. हॅलोजनची रिॲक्शन इंटर हॅलोजन कंपाऊंड बरोबर. हा काय झाला, हॅलोजन आहे, हा कोण आहे, इंटर हॅलोजन कंपाऊंड्स आहे. त्यानंतर देखील आपल्याला एक्स एक्स टाईपमध्ये इंटर हॅलोजन कंपाऊंड मिळू शकतो. स्पेशल रिॲक्शन ऑफ ICl बरोबर, म्हणजेच काय, I2ची रिॲक्शन पोटॅशियम क्लोराईड बरोबर केली, काय तयार झालं, ICl तयार झालं. ओके, एक्स एक्स डॅश, एक्स एक्स 3 डॅश बघून घ्या. इथं काय घेतलेलं आहे, Cl2 घेतलेलं आहे. कारण आपल्याला माहिती आहे की जेवढे हॅलोजन ॲटम असतील ते सगळे डायॲटॉमिक फॉर्ममध्ये येतात. कोणत्या फॉर्ममध्ये येतात, ते डायॲटॉमिक फॉर्ममध्ये. तर मग ते आपले रिॲक्शन होत असते. मग Cl2 घेतला, F3 बरोबर, F2 बरोबर रिॲक्शन केला. पण इथे किती मोल घेतले, 1:3. ही बघा, हा सगळ्यांचा रेशो किती मोल आहे बघा, 1:3. म्हणजे 1 मोल काय घेतलं बघा, इथं 1 मोल Cl आहे, Cl2 आहे, 1 मोल Br2 आहे, 1 मोल I2 आहे. पण इकडे घेताना किती किती मोल घेतले, 3 मोल घेतले. इथला जर रेशो जर बघितला तर दोघांचा रेशो काय, 1:1 आहे. आणि या ठिकाणी काय, 1:3 आहे. 1:3 बरोबर रिॲक्शन केली, मग आपल्याला हे मॉलिक्युल ॲज इट इज एक्स एक्स 3 डॅशमध्ये मिळालं. रिॲक्शन विथ हॅलोजन, हा काय, हॅलोजन आहे, हा कोण आहे, इंटर हॅलोजन कंपाऊंड आहे. ह्यावर रिॲक्शन केली तर देखील आपल्याला काय मिळालं, इथं 1:3 म्हणजे एक्स एक्स 3 डॅश
आणि BrCl म्हणजे एक्स डॅश पद्धतीचे आपल्याला मॉलिक्यूल भेटले. म्हणजे 2 टाईप बघितले आपण, एक्स डॅश आणि एक्स3 डॅश. ओके. नेक्स्ट आपल्याला एक्स5 आणि रिएक्शन ओके, ते 2च दिलेले होते. सम प्रॉपर्टीज ऑफ इंटर हॅलोजन कंपाऊंड्स, काही प्रॉपर्टी दिलेत इंटर हॅलोजन कंपाऊंडच्या. ओके, एक मिनिट. ओके, चला हेच आहे. आता जे बघितलं इथं काय आहे, एक्स3 डॅश काय ते एक्स3 डॅश म्हणजे एक्स डॅश आणि एक्स3 डॅश. ओके. आणि मग याच्यामध्ये आता रिएक्शन प्रॉपर्टीज बघायच्यात मगाच्या सारख्या. थर्मल प्रॉपर्टी आपण बघितले की ज्याची साईज कमी बघा या ठिकाणी. आता ह्याच्यामध्ये प्रॉपर्टी हे वेगवेगळे एलिमेंट आहेत, कारण जर सेम टाईपचे असतील हायड्राईडच्या बाबतीमध्ये जसं बघितलं तसं ॲक्च्युली हे वेगवेगळे आहेत, कारण इथं ClF आहे, ICl आहे, IBr आहे, म्हणजे फ्लोरीन, क्लोरीन, ब्रोमीन. ओके, पण इथं इथं BR आला, इथं Cl आला, म्हणजे हे आपल्याला फक्त थर्मल प्रॉपर्टी आपल्याला काय करायच्यात लक्षात ठेवावं लागेल. ओके. त्यानंतर हायड्रोलायसिस गिव्स ऑक्सी ॲसिड्स, म्हणजे BrClची रिएक्शन काय हायड्रोलायसिस केलं आपल्याला काय मिळालं, HOBr, म्हणजे काय आहे, हा ऑक्सी ॲसिड्स आहे, ऑक्सी ॲसिड्स ऑफ ब्रोमीन आहे. ओके. त्यानंतर डिसप्रोपोर्शनल किंवा ॲटो आयोनायझेशन, म्हणजे 5 मोल्स काय घेतला, BrF घेतला, त्याचं ॲटो आयनायझेशन झालं, हॅलोजन तयार झाला, आणखी तयार काय झाला, इंटर हॅलोजन कंपाऊंड्स तयार झालं. फ्लोरिनेशन म्हणजे F बरोबर रिएक्शन नाही झाली. ॲडिशन अक्रॉस ओलिव्हिन, तर काय झाला, हा इथं CH पाहिजे, इथं CH2 किंवा इथं डबल बॉन्ड पाहिजे, 1 2 2, हा इथं डबल बॉन्ड पाहिजे, म्हणजे हा असा आहे CH2 डबल बॉन्ड काय CH2 डबल बॉन्ड CH2 हे नाही. आणि मग त्याची ICl बरोबर रिएक्शन झाली तर काय होणार, हा डबल बॉन्ड जाईल आणि मग या CH ते CH3 आणि एक हायड्रोजन आयोडीन आणि एक हायड्रोजन Clच्या ठिकाणी रिप्लेस होईल. ओके. आणि मग हायड्रोलायसिस काय बघितलं आपण, हायड्रोलायसिस गिव्स द ऑक्सी ॲसिड्स, काय बघितलं आपल्याला ICl3 किंवा 3H2O प्लस काय तयार झालं की HiO3 मॉलिक्यूल काय झाला आपला तयार झाला. ओके, चला. तर अशा पद्धतीच्या रिएक्शन्स आपण याच्यामध्ये लक्षात घ्यायचे. आता इम्पॉर्टंट काय, स्ट्रक्चर ऑफ काय सम इंटर हॅलोजन कंपाऊंड्स. आता याच्यामध्ये काय तयार होतात बघा, ICl याचा सेंट्रल पकडला कोण, आयोडीन, तर आयोडीनची ऑक्सिडेशन स्टेट किती झाली, +1 झाली. किती झाली, +1 झाली. लोन पेअर किती शिल्लक राहिले, तर 3 नंबर ऑफ लोन पेअर इलेक्ट्रॉन इन सेंटर. बघा आयोडीन आहे, शेवटच्या सेलमध्ये किती इलेक्ट्रॉन प्रेझेंट आहेत, तर 7 प्रेझेंट आहे, 1 2 3 4 5 6 आणि 7. ह्या 7ला इथं एक अटॅच झाला कोण, Cl, हा बॉन्ड तयार झाला. 1 2 3 किती लोन पेअर शिल्लक राहिले, 3 लोन पेअर शिल्लक राहिले. आले इथं 3 लोन पेअर. ओके. सेंट्रलला जर पकडला तर आता हा काय पकडला आयोडीनच्या बाबतीमध्ये, इथं काय सेंटर पकडला आहे, Clला पकडला आहे. कोणाला पकडला, Clला. तर Clला पकडलं तर सेम, बाकी वेगळं काही नाही. Cl 1 2 3 4 5 6 7 आणि इथं कोण आला, आयोडीन बरोबर काय झालं, इथं बॉन्ड फॉर्मेशन झालं. ओके. मग आता या ठिकाणी हे जे स्ट्रक्चर तयार झालं ते स्ट्रक्चर काय तयार झालं, लिनियर तयार झालं. काय तयार झालं, हे लिनियर तयार झालं. ClF3, आता सेंटर कोण आहे, तर Cl आहे. या ठिकाणी सेंटर कोण आला, Cl आला. आता सेंट्रल ऑक्सिडेशन स्टेट ऑफ काय, तर किती मिळणार आहे बघा, बघा इथे लक्ष द्या. ClF3 इज इक्वल टू काय झालं, 0. Cl इज इक्वल टू -3 इज इक्वल टू 0. Cl इज इक्वल टू काय मिळालं, +3 झालं. आलं +3. लोन पेअर काय आहे बघा, Cl 1 2 3 4 5 6 7 आणि ते F आहे 1 2 3, 1 2 3 राहिले किती लोन पेअर, 1 आणि काय मिळाले, 2 लोन पेअर मिळाले. काय स्ट्रक्चर तयार झालं, बेंट टी शेप तयार झालं. काय तयार झालं, हे बेंट टी शेप. आता हे पण मी तुम्हाला एक्सप्लेन केलं असतं खूप वेळा की कसं ॲक्च्युली तयार होतं. बघायचं हे ब्रेक दाखवतो तुम्हाला, मग तुम्हाला समजेल. हा काय ClF3, Cl घेतला 1 2 3 4 5 6 7. ओके, 1 2 3 म्हणजे 3 बॉन्ड पेअर तयार झाल्या. काय तयार झाल्या, 3 बॉन्ड पेअर आणि काय झाल्या, 2 लोन पेअर तयार झाल्या. 3 आणि 2 काय झाले, 5 तयार झाले. 5 म्हणजे काय स्ट्रक्चर, ट्रायगोनल बायपिरॅमिडल. 5 म्हणजे काय मिळालं आपल्याला, ट्रायगोनल बायपिरॅमिडल. आधी स्ट्रक्चर ड्रॉ करून घ्यायचं, ट्रायगोनल बायपिरॅमिडल म्हणजे मी घेतला Cl 1 2 3 4. ओके, ट्रायगोनल बायपिरॅमिडल म्हणजे Cl हे झालं ट्रायगोनल, हे झालं ट्रायगोनल बायपिरॅमिडल. आता काय केलं, Clला काय अटॅच करायचं आहे आपल्याला, F अटॅच करायचं आहे. मग मी काय केलं, इथं F अटॅच केला, इथं F, इथं F, इथं F, इथं लोन पेअर, इथं लोन पेअर, म्हणजे हे लोन पेअर मी अशा पद्धतीने दाखवले.
ओके, हे जे स्ट्रक्चर दिसते आपल्याला. मग आता हे लोन पेअर काय करणार, लोन पेअर रिपल्शन करणार, लोन पेअर बॉन्ड पेअर रिपल्शन करणार, हे बॉन्ड पेअर लोन पेअर बॉन्ड पेअर, म्हणजे हे दोन जे बॉन्ड दिसतात आपल्याला हे आतल्या साईड ढकलले जाणार, आतल्या साईड. म्हणजे हे जे स्ट्रक्चर आहे ते असं ॲक्च्युली होतं या ठिकाणी. लोन पेअर असल्या कारणाने, इथं लोन पेअर असल्या कारणाने हे आत ढकललं, म्हणजे हे हे थोडंसं काय जाणार, आत जातील. म्हणजे काय झालं, बेंट टी शेप झालं. काय झालं, हे बेंट. म्हणजे हे आता डिटेल सांगायचं म्हटलं तर खूप वेळ जाईल, म्हणून मी ते सांगत नव्हतो तुम्हाला. तर अशा पद्धतीचं काय तयार झालं, बेंट शेप तयार झाला. काय करायचं असतं यामध्ये, स्ट्रक्चर शेप काढत असताना, शेप काढत असताना सगळंच काय घ्यायचं, बॉन्ड पेअर पण घ्यायची आणि काय घ्यायची, लोन पेअर. जे तयार होते ते घ्यायचं आणि मग आपल्याला काय करायचं, अशा पद्धतीने याचं काय करणार, कॅल्क्युलेशन करणार. BRF 5 काय आहेत, 5 सेंट्रल आहेत प्लस 1, म्हणजे हे तयार जे होतं ते काय होतं, ऑक्टॅहायड्रल आहे. ते 5 + 1 किती झाले, 6 झाले. म्हणजे काय झाले, ऑक्टॅहायड्रल तयार झालं. म्हणजे ऑक्टॅहायड्रल स्ट्रक्चर तयार. हे जे स्ट्रक्चर दिसते तुम्हाला, एक मिनटं, हे कसं होईल बघा, ते असं आहे. हे ऑक्टॅहायड्रल इथं असेल तर. आता लोन पेअर दिला तर मग आता हे काय दिसतं, स्क्वेअर दिसते आणि त्याला एक दिसते. एक म्हणजे काय झालं, पिरॅमिडल, म्हणजे काय झालं, स्क्वेअर पिरॅमिडल. इथे काय 5 आणि 1 काय झाला, 6. म्हणजे काय करतो आपण, लोन पेअर प्लस काय करतो, बॉन्ड पेअर घेतो. लोन पेअर झाली आणि ही काय झाला, +5, याचा अर्थ तो बॉन्ड पेअर आहे. लोन पेअर प्लस काय करणार, बॉन्ड पेअर करणार, ऑक्टॅहायड्रल स्ट्रक्चर तयार होतं. स्ट्रक्चर ड्रॉ करायचं व्यवस्थित आणि मग लोन पेअर आपण काय करतो, पिरॅमिडला. आणि मग शेप समजत असताना, शेप काढत असताना काय पकडायचं नाही, लोन पेअर पकडायचे नाही, फक्त काय पकडायचं, बॉन्ड पेअर पकडायचं. मग हा एक चे बॉन्ड झालेत. मग हा झाला स्क्वेअर, हा काय झाला, पिरॅमिडल. म्हणजे काय तयार झालं, हे स्क्वेअर पिरॅमिडल तयार झालं. म्हणजे स्ट्रक्चर काढताना लोन पेअर प्लस बॉन्ड पेअरचं स्ट्रक्चर ड्रॉ करायचं, पण शेप जे आपण म्हणणार आहे ते लोन पेअर धरायची नाही. बॉन्ड पेअर जेवढे आहेत तेवढे आपण काय करायचे, काउंट करायचे. त्यानुसार आपल्याला हे स्ट्रक्चर आपल्याला भेटतं. ओके, चला फिजिकल प्रॉपर्टी बघायचे आहेत आपल्याला. एक्स एक्स डॅश, एक्स एक्स 3 डॅश, पुढचे सगळं आहे. एक्स एक्स डॅशमध्ये ClF जो आहे तो कलरलेस गॅस आहे. BRF काय, पेल ब्राऊन कलर आहे. BrCl हा गॅस आहे, प्युअर सॉलिड रूम टेम्परेचर, BrCl. ICl बघितला तर रुबी रेड सॉलिड अल्फा फॉर्ममध्ये असेल आणि बीटा फॉर्ममध्ये असेल तर ब्राऊन रेड कलर असेल. एक्स एक्स 3 डॅश आहे तर CF काय, कलरलेस मिळेल आपल्याला. BrF3 काय, येलो ग्रीन कलर आहे. आणि त्यानंतर हा XX5. हा सगळा पार्ट जो आहे तो थेरॉटिकल आहे, पूर्ण थेरॉटिकल आहे. फक्त वाचायचं आहेत आपल्याला याच्यामध्ये. हे जे आता जे मगाशी आपल्याला काय करायचं होतं, स्ट्रक्चर फाइंड आउट करायचं होतं, त्यावेळी आपण ते इझिली करू शकलो. म्हणजे आपण त्यात लॉजिक वापरायचं आणि ते सॉल्व्ह करायचं. पण ह्याच्यामध्ये आता काय लॉजिक आहे का, काय काहीच नाही. डायरेक्टली आपण काय करणार आहे, थेरॉटिकली पार्ट आहे, फक्त वाचायचं आहे. आणि मग ते लक्षात, आपल्याला कसं लक्षात राहील त्या पद्धतीने आपल्याला काय करायचं आहे, लक्षात ठेवायचं आहे. झेनॉन फ्लोराईड. आता इथं काय करायचं आहे, झेनॉन हा हॅलोजन नाही, इनर्ट गॅसमधला फक्त एकमेव कोण आहे, झेनॉन आहे. तो काय आपल्याला दाखवतो, कंपाऊंड फॉर्मेशन करतो. बाकी कोणी कंपाऊंड फॉर्मेशन करत नाही. XC झेनॉन रिॲक्ट केला, F2 बरोबर तयार काय झाला, XCF2. म्हणजे झेनॉनची ऑक्सिडेशन स्टेट आपल्याला काय म्हणणार, आपल्याला +2 मिळेल. मग मिळालेला XCF2ची हायड्रोलायसिस झालं तर आपल्याला काय तयार झालं, HF हायड्रोजन फ्लोराईड. आणि मग PF5 बरोबर तयार झालं तर XCF2 PF5 काय झालं, तयार झाला. आता या ठिकाणी बघा, XCF4 झाला म्हणजे XCची ऑक्सिडेशन स्टेट किती झाली, +4 झाली. काय झाली, +4 झाली. XC+2F2 बरोबर XC काय झाली, +4 झाली. त्याचं हायड्रोलायसिस केलं तर 6 मोल ऑफ वॉटर मॉलिक्यूल घेतले तर XC आणि XCO3 तयार झाला. XCO3 तयार झाला तर XCची ऑक्सिडेशन स्टेट किती झाली, +6 झाली. बघा, झेनॉन आपल्याला काय दाखवते, +2 दाखवते, +4 दाखवते, +6 दाखवते. जर XCO4ची रिॲक्शन H2 बरोबर झाली तर झेनॉन बघा, इथं किती आहे, -2 आहे आणि इथं काय, -2 आहे, -2 झालं, -4, म्हणजे टोटल झाला +4. म्हणजे झेनॉन जो आहे आपल्याला +2 +6 +2 +4 +6 ऑक्सिडेशन आपल्याला दाखवतो. अजून बघा, झेनॉन 3F बरोबर, म्हणजे 1F 2F आणि आता हे 3F बरोबर रिॲक्शन झाली. आता झेनॉन XCF4 6 झाला. काय झाला, झेनॉन कशाबरोबर, किती किती मोल आहेत, 6 आहेत टोटल, म्हणजे 6 बरोबर रिॲक्शन झाली. ते झेनॉनची ऑक्सिडेशन स्टेट इथे कॅल्क्युलेट केली, किती मिळालं आपल्याला, +6. त्याचं हायड्रोलायसिस केलं, तयार काय झालं, XCO3 तयार झालं. किंवा हायड्रोलायसिस अजून काय प्रॉडक्ट तयार होऊ शकतो, तर XCOF4 तयार होऊ शकतो. ओके, त्याच्यामध्ये सिलिका बरोबर रिॲक्शन झाली तर तयार काय झालं, XCO2F2 तयार झाला. त्याचं हायड्रोलायसिस केलं तर तयार काय झालं, XCO2F2 तयार होतील. ह्याच्यामध्ये ऑक्सिडेशन स्टेट किती येईल बघा, तर XC ह्याच्यामध्ये काय, 2 -4 -6, म्हणजे इथं किती म्हणणार आपल्याला, +6 मिळाली. इथं बघा, -2 -
4 -6 झाली. -6 म्हणून काय झाली इथं +6 ऑक्सिडेशन स्टेट झाली. तर अशा पद्धतीचे झेनॉनचे आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत. आता स्ट्रक्चर ऑफ झेनॉन मॉलिक्यूल Fe, F2, F4, F6, XO3 आणि काय XeO6. आताच ऑक्सिडेशन स्टेट कॅल्क्युलेट केली. हा -2 होईल, -2 पलीकडे गेला काय झाला +2 झाला. हा -4 आहे पलीकडे गेला काय झाला +4 झाला. हा -6 आहे पलीकडे गेला +6 झाला. ओके. हा -2 -3 -6 पलीकडे गेला काय होणार आहे +6 होणार. म्हणजे जी ऑक्सिडेशन स्टेट इथं काय होणार आहे +6 होणार आहे. इथं बघा -2 -1 -3 -3 पलीकडे गेला झेनॉन Xe. हा इथं 4 आहे बघा 1 2 3 4 इथं 4 आहे. म्हणजे 4 आणि 2 6 झाले म्हणजे +6 झाले. ऑक्सिडेशन स्टेट लक्षात ठेवायची तशी काय लक्षात ठेवायची गरज नाही, इझिली कॅल्क्युलेट होते. हा मग आपल्याला XeF2 झाला म्हणजे हा काय तयार झाला लिनियर तयार झाला. ह्या ठिकाणी बघा हे लक्षात कसं ठेवायचं आहे बघा. 1 2 स्ट्रक्चर ड्रॉ करून दाखवतो तुम्हाला. XeF2 ह्याच्याकडे किती लोन पेअर आहेत? टोटल 8 इलेक्ट्रॉन व्हॅलन्स इलेक्ट्रॉन आहेत. त्याच्याबरोबर F बरोबर रिएक्शन केली 1 आणि इथं 2 1 आणि 2 म्हणजे 2 बॉन्ड पेअर झाले. 2 बॉन्ड पेअर +3 काय झालं लोन पेअर तयार झाले. 3 आणि 2 किती आले 5. 5 म्हणजे TBP. TBP म्हणजे काय ट्रायगोनल बायपिरॅमिडल. मग असे स्ट्रक्चर जे काढले ते तर असे स्ट्रक्चर आहे. हे जे स्ट्रक्चर दिसते हे असं स्ट्रक्चर ट्रायगोनल बायपिरॅमिडल. आता सेंट्रल कोण आहे तर झेनॉन आहे. सेंट्रल कोण आहे झेनॉन. आणि त्याच्यामध्ये कोण प्रेझेंट आहे F प्रेझेंट आहे. इथं काय होणार इथं आला F इथं आला F इथं लोन पेअर इथं लोन पेअर इथं लोन पेअर. हे जे स्ट्रक्चर दिसते आपल्याला कसं दिसते ही लिनियर दिसते एकाच लाईनमध्ये दिसते. हा काय आला लिनियर आला. स्क्वेअर प्लेनर दिसताना दिसते डायरेक्टली आपल्याला काय स्क्वेअर प्लेनर. बघा लोन पेअर किती आहेत कुठे गेलं लोन पेअर याच्यामध्ये तर याच्या बघा काढून घेऊ आपण 1 2 3 4 4 इथे 2 आणि 2 हे 4 बॉन्ड पेअर झाले. काय झाले 4 बॉन्ड पेअर. नसेल समजा तर पुन्हा सांगतो बघा सोपं आहे हे म्हणजे काय खूप सोपं आहे म्हणून ते एवढ्या फास्ट होते. Xe 1 2 3 4 5 6 7 8 8 का घेतले झेनॉनच्या शेवटच्या सेलमध्ये 8 इलेक्ट्रॉन आहेत. झेनॉनच्या शेवटच्या सेलमध्ये 8 इलेक्ट्रॉन आहेत. मग आता 8 इलेक्ट्रॉन असतील कुणाबरोबर चारायचे F बरोबर म्हणजे 1 2 3 4 ओके 4 झाले. आता बघा ह्याला 4 बॉन्ड झाले 1 2 3 4 4 बॉन्ड दिसतात म्हणजे 4 आहे 4 बॉन्ड पेअर. आणि लोन पेअर किती दिसतात 1 पेअर आणि ही 2 पेअर म्हणजे 2 लोन पेअर. ओके 4 आणि 2 काय झाले 6 झाले. 6 असेल तर जे स्ट्रक्चर तयार होतं ते काय होतं OH. OH म्हणजे काय ऑक्टॅहायड्रल. मग हे जे स्ट्रक्चर तयार झाले ते ऑक्टॅहायड्रल आहे. पण आता ह्याच्यामध्ये बॉन्ड पेअर्स फक्त शेप कॅल्क्युलेट करताना फक्त बॉन्ड पेअर हे 4 झाले हे वर आणि हे खाली आहे. म्हणजे आता हे लोन पेअर धरायचे नाहीत. मग काय दिसते आपल्याला स्क्वेअर प्लेनर दिसते. काय दिसते हे स्क्वेअर प्लेनर. तसंच हे डिस्टॉर्टेड ऑक्टॅहायड्रल आहे. त्यानंतर त्याला ट्रायगोनल बाय पिरॅमिडल आहे. त्यानंतर काय दिलेलं आहे स्क्वेअर पिरॅमिडल मगाशी जसं बघितलं. हा काय झाला बघा हा स्क्वेअर आहे. हा काय स्क्वेअर आहे. त्याला हा काय झाला पिरॅमिड झाला. काय तयार झालं स्क्वेअर पिरॅमिडल झालं. हा ट्रायगोनल आहे. हा काय हा ट्रायगोनल आहे. ट्रायगोनल म्हणजे अशा पद्धतीचा ओके ही हा ट्रायंगोल आहे. आणि मग ह्याला इथं लोन पेअर म्हणजे ट्रायगोनल आणि काय होणार आहे पिरॅमिडल तयार झाला. अशा पद्धतीचं आपल्याला इथं डिस्टॉर्टेड ऑक्टॅहायड्रल आहे. म्हणजे वेगवेगळ्या टाईप म्हणजे आपल्याला लक्षात ठेवायचं XeF2 काय हे स्ट्रक्चर ड्रॉ केल्यानंतर देखील आपल्याला सॉल्व्ह होतील. आपण जेव्हा न्यूमेरिकल घेणार आहोत तेव्हा तुम्हाला मी ते व्यवस्थित सॉल्व्ह करून दाखवेन ॲक्च्युली कसं सॉल्व्ह होतं काय होतं. वाटलं सगळ्याचं का बरं डिस्टॉर्टेड ऑक्टॅहायड्रल बघू तुमच्यासाठी. आणि मग हे सगळेच होऊन जातील एकासाठी ठेवायला नको. डिस्टॉर्टेड ऑक्टॅहायड्रल बघा XeF6 Xeचे इलेक्ट्रॉन किती आहे शेवटचे 8 1 2 3 4 5 6 7 8 F जोडले 1 2 3 4 5 6 म्हणजे इथं काय झाले 6 झाले 1 2 3 4 5 6 6 म्हणजे काय तयार झालं ऑक्टॅहायड्रल तयार झालं. काय तयार झाले ऑक्टॅहायड्रल. 6 ना ऑक्टॅहायड्रल नाही हे 6 झाले प्लस ह्याच्याकडे काय प्रेझेंट आहे लोन पेअर प्रेझेंट आहे. काय प्रेझेंट आहे लोन पेअर प्रेझेंट आहे. म्हणजे टोटल किती झाले 7 झाले. म्हणजे काय झालं बघा हायब्रिडायझेशन झालं sp3d3 तयार झालं sp3d3 म्हणजे डिस्टॉर्टेड काय तयार झाले ऑक्टॅहायड्रल तयार झाले. तर अशा पद्धतीने आपल्याला काय करायचे जे स्ट्रक्चर लक्षात ठेवायचे. पूर्ण हा थेरॉटिकली लेंदी टॉपिक आहे आपल्याला माहिती आहे. पण जे आपण न्यूमेरिकल घेणार त्यावेळी ह्याच्यापेक्षा सोपे. जे थेरी शिकताना थोडंसं आपल्याला डिफिकल्ट वाटत असेल पण न्यूमेरिकल सोडवत असताना ते खूप सिंपल जातं. कारण हा खूप लेंदी टॉपिक आहे आणि त्यामुळे आपल्याला हा 2 पार्टमध्ये करावा लागला. कारण एकाच पार्टमध्ये आपण केला असता तर तो इझिली काय संपला नसता. आणि मग ते 2 एकच टॉपिक एकाच पार्टमध्ये केला असता तर आपल्याला ते खूप वेळ गेला असता आणि खूपच लेंदी झाला असतं. मग आपण त्याचे 2 पार्ट पाडले. छोटा म्हणजे पहिला पार्ट जो जास्त इम्पॉर्टंट पार्ट आहे असं नाही की पहिला पार्ट आणि दुसरा पार्ट फक्त आपण बाय सिलेबस आपण काय केला डिस्ट्रीब्यूट केला आणि 2 पार्टमध्ये आपण हे लेक्चर केलं. थोडी थेरॉटिकल आहे त्यामुळे लेंदी आहे.
पण जेव्हा आपण न्यूमेरिकल सॉल्व्ह करणार आहे तेव्हा ते सगळं सोपं जाईल, ते इझिली होऊन जाईल असं 100% जाईल. तर काय करायचं तुम्हाला ते थोडंसं एक दोनदा पाहायचं आहे, वाचायचं आहे आणि मग आपण उद्याच्या लेक्चरला आपण काय करू तर न्यूमेरिकल सगळे सॉल्व्ह करून घेऊ आणि मग तुम्हाला समजेल की न्यूमेरिकल सॉल्व्ह करत असताना जे आता आपल्याला अवघड वाटलं ते न्यूमेरिकल सॉल्व्ह करत असताना खूप सोपं आहे. खूप सोपं गेलं आपल्याला असं नक्कीच तुम्हाला उद्या जाणवेल. पुन्हा भेटू पुढच्या लेक्चरला. तोपर्यंत धन्यवाद.